हिल्टन यंग कमिशनच्या त्या बैठकीमध्ये एक ब्रिटिश अधिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वारंवार कमी लेखण्याचा प्रयत्न करत होता, पण बाबासाहेबांच्या एका शब्दाने अक्षरशः पूर्ण सभागृह स्तब्ध झालं होतं. नेमकं त्या दिवशी असं काय घडलं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही गोष्ट आहे हिल्टन यंग कमिशनच्या त्या बैठकीत. त्या दिवशी एक ब्रिटिश अधिकारी भारताच्या प्रश्नावरती भाषण करत होता. तो एका पुस्तकामधून माहिती काढत होता, आकडेवारी वाचत होता आणि बाबासाहेबांवरती व्यक्तिगत वाद घालत प्रश्न विचारत होता. तो ब्रिटिश अधिकारी बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शांतपणे सर्व ऐकत होते. त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांचं संपूर्ण बोलणं झाल्यानंतर बाबासाहेब शांतपणे आपल्या जागेवर उभे राहिले आणि म्हणाले, मिस्टर, तुम्ही ज्या पुस्तकामधून ज्या प्रबंधामधून माहिती काढून मला प्रश्न विचारत आहात, ऍक्च्युली ते पुस्तक तो प्रबंध मीच लिहिला आहे. बाबासाहेबांचा हे शब्द ऐकता संपूर्ण सभागृह बाबासाहेबांकडे आश्चर्यचकित होऊन बघत होते. तो ब्रिटिश अधिकारी तर शर्मेने मान खाली घालून बाबासाहेबांची माफी मागत होता. आणि तो ब्रिटिश अधिकारी ज्या बाबासाहेबांच्याच पुस्तकामधून माहिती काढून बाबासाहेबांनाच प्रश्न करत होता, ते पुस्तक म्हणजे द प्रॉब्लेम ऑफ रुपीज. पुढे बाबासाहेबांच्या याच पुस्तकाच्या आधारावर 1 एप्रिल 1935 मध्ये RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. सांगायचं म्हणजे बाबासाहेबांची बुद्धिमत्ता ही खरंच विश्वाला चकित करून सोडत होती. जय